या जागृत. मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे आंदोलनावर? काय नाही, शेतकऱ्यांचे हाल व्हायला लागलेले आहेत. पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, महागाई वाढायला लागलेली आहे. मोदी दुसऱ्याला शहाणपणा सांगतो आणि स्वतः बोंबलत फिरायला लागला बाहेर. त्याचा काय लाज बी आहे की नाही या लोकांना? पोलिसांवर कंट्रोल राहिलेलं नाही. गृहमंत्री बदलला पाहिजे महाराष्ट्राचा. सरा बिंदास हप्ते चालू, मटका जुगार, हातभट्टी, वेश्या व्यवसाय चालू आहे आणि हे लोक आम्हाला शहाणपणा सांगतात. काय उपयोग आहे? ते फडणवीसला वेगळ्या मंत्र्याला ग्राम खातं द्यायला सांगा आणि त्याला फिर म्हणून बोंबलत महाराष्ट्र. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे? कांदे हातात घेऊन थांबलो. कांद्याला हा भाव मिळाला नाही. परवा एका कांदे शेतकऱ्याला 50 पैसे भाव मिळाला. जर शेतकरी कष्ट करून जर त्याला भाव मिळत नसेल तर त्याच्या पिकाच्या कष्टाची काय किंमत केली जाते? सरकार त्याची हमी घेत नाही. आम्ही रिक्षा चालक आहे, इंधन दरवाढ होते, ती कोणाला परवडते? जी दरवाढ झाली ती आम्ही सर्वसामान्याकडनंच घेणार आणि ह्यांना देणार. सरकार खोटं सांगतंय. पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे. गॅस आहे तर मग आम्हाला जेवढं रांगेत तास 2 तास उभा राहावं लागतंय. लहान मुलींवर अत्याचार. चला, सगळ्याचं म्हणणं घे. तुमचं म्हणणं काय आहे? आपल्याला बोलता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. मला सांगा, तुम्ही युवक आहेत. कर्नाटक का है? कर्नाटक से है. कर्नाटक में और इधर क्या महंगाई है? भारत देश में पूरा महंगाई चल रहा है ना. पेट्रोल डीजल एलपीजी नहीं मिल रहे और इधर प्याज का शेतकरी को रेट नहीं मिल रहे. क्या यूज है? ये गवर्नमेंट चलाने के लिए फेल्योर है. मोदी इधर प्रॉब्लम है, आर्थिक का संकट है देश में. मोदी चला जाते हैं बाहर फॉरेन से, क्या फायदा है? इधर जो प्रॉब्लम है वो चलाना ना. उधर प्रधानमंत्री बोलते हैं, बड़ा बड़ा बात बोलते हैं, ऐसा ऐसा स्लोगन बोलते हैं. क्या यूज है? पेट्रोल डीजल क्या है? हिस्ट्री रेट है, हिस्ट्री का रेट है. 105, 107, 108 बोले तो क्या फायदा है? नॉर्मल आदमी को कितना प्रॉब्लम्स है? बहुत प्रॉब्लम चल रहे हैं ना. ट्रांसपोर्ट के कितना प्रॉब्लम. विदाउट ट्रांसपोर्ट तो देश नहीं चला सकते. डीजल नहीं मिल रहे, ट्रांसपोर्ट कैसे चलते? रेट महंगाई हो रहे. वो बोलते हैं वो स्ट्राइक उधर है, युद्ध चल रहे, इसकी वजह से बोलते हैं. ये सब झूठ है. युद्ध सब झूठ है. युद्ध कुछ नहीं है ऐसा. अपने कर्नाटक के युवा है इस आंदोलन में, ये बात कर रहे हैं. हाँ, ये रेट ज्यादा है ना, ये आम आदमी को बहुत प्रॉब्लम हो रहे. ये एक्चुअली कंट्रोल करने का. धन्यवाद. आपकी क्या राय है? कन्नड बरतात कन्नड. भारत मराठी येत आहे. बोलता येत नाही, पण त्यांचं आत्मा सांगतंय की मी आंदोलनामध्ये यावं आणि आपल्या भारताची महागाई कमी व्हावं असं तुम्हाला वाटतंय. बरोबर आहे का नाही? महागाई आहे असं वाटतंय तुम्हाला? गरीब लोकांना काय आहे ना, सगळं त्यांना सवलत मिळावं आणि काय गरीब लोकांची ते किंमत आहे त्या लेवलचं व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे आणि आपलं कुठलं बी रस्ता असू दे, जीएसटी काय सगळं कमी व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं. धन्यवाद. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं काय, शेतकरी लोकांना महत्वाचा भाव द्यायला पाहिजे. शेतकरी जर काम शेतात केलं नसेल तर खायचं का? मोदी येऊन काम करणार का मला शेतात? एवढं सोनं, पेट्रोल, डिझेल सगळ्या वस्तूवर महाग केलंय. लेकरांचं बाळाचं लग्न बिग्न कसं करायचं? सोनं हे मागतात 5-5 तोळा, 2-2 तोळा कुठं आणून घालायचं गरीब लोक. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय? 2014 पासून आपण बघतोय की बीजेपी सरकार आल्यापासून आपल्या तरुणांना रोजगार नाही आहे. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेती हमीला मोठ्या प्रमाणात भाव मिळत नाहीये. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तरुणांच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त त्यांचा कल त्या ठिकाणी वाढलेला आहे. तरुणांना रोजगार नाही आहे हाताळा. बीजेपी सरकार आल्यापासून बऱ्याचशा समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेसच्या काळात या समस्या नव्हत्या. काँग्रेसच्या काळात समस्या होत्या पण प्रमाणात कमी होत्या. पण आपण जर बघतोय प्रेझेंटेशन नको. आता ह्या सरकारने काय करायला पाहिजे आणि आपल्याला काय पाहिजे? आपण भारतामध्ये राहतो हे सांगा. तरुणांना रोजगार दिला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य तो हमी भाव दिला पाहिजे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या पाहिजेत. गॅसच्या ज्या वाढलेल्या किमती त्या कमी झाल्या पाहिजे. सामान्य नागरिकाला एक सामान्य नागरिक म्हणून जगता आलं पाहिजे. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं शेतकऱ्यांच्या कामाला न्याय मिळाला पाहिजे. मी एक शेतकऱ्याचा पूर म्हणून बोलतोय आणि मी एक युवा उद्योजक आहे. युवा उद्योजक घडत असताना त्याला येणारे असंख्य प्रश्न आहेत, त्याला सरकारने योग्य न्याय द्यायला पाहिजे. धन्यवाद. मला सांगा काका,
काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बरं, महागाई वाढली आहे, फटका बसते का तुम्हाला महागाईचा? महागाई वाढली बघा, फटका का गरीब जगतच नाही आता. गरीब जगतच नाही. हा, असा फटका बस झाला. बोलू शकत नाही एवढी महागाई झाली आहे. मला सांगा तुमचं म्हणणं काय? ज्याप्रमाणे मोदी साहेबांनी 15 लाख देतो म्हणून रस्त्यावर आणून सर्वांना 15,000 रुपये महिन्याला खिशात नाही घेत होते. असं तुम्हाला महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार भेटला पाहिजे, शेतकरीला हमीभाव भेटला पाहिजे, शेतकऱ्यांना अनुदान भेटला पाहिजे, शेतकऱ्यांना पाडवळ भेटले पाहिजे. भले निर्मिती वातावरण निर्मितीचं काही असो तर तुम्ही अनुदान द्या, शेतकऱ्यांना रोजगार द्या, शेतकऱ्यांना दुसरं एक जसं शेळीपालन, मत्स्यपालन या सगळे जे उद्योग आहेत ते शेतकऱ्यांना लागू करा. तुम्ही त्यांना अनुदान करा किंवा त्यांना त्यांची पाठराखण करा. बळीराजा जगलाच पाहिजे, बळीराजा जगला तरच देश जगला. बळीराजा जगला तर देश जगला असं यांचं म्हणणं आहे. मला सांगा दादा, तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला बोलता येत नाही. महागाई झाली का नाही? झाली की झाली, मग भरपूर झाली महागाई. कारण की मोदी जे आहेत ते फक्त चॉकलेट द्यायला आणि खायलाच जाते, त्याच्या व्यतिरिक्त काही त्यांना देणं घेणं काही नाही देशाबद्दल. धन्यवाद. या, मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे? पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे. येत्या 4-5 महिन्यामध्ये रोज महिन्याला वाढवत आहे पेट्रोल दर. हे शेतकऱ्या सर्व सामान्य लोकांना परवडत नाही. मजूर लोकांना पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे आणि पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना हमीभाव, माल घेऊन आलेल्या गाडीचं भाडं पण मिळत नाही आहे. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव भेटलं पाहिजे हे सरकारकडून विनंती आहे. आम्ही काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करत आहोत. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? महागाई आहे का नाही? महागाई आहे का नाही? महागाई आहे का नाही? हा, महागाई खूप आहे, भरपूर आहे. आणि मोदी साहेब काय म्हणले माहिती का? लोकांना इंधन वाचवा म्हणून सांगते. त्यांनी आता विदेश दौरा करते आणि यतींच्या ते काय कुठलं ते शाह त्याच्या पोरला काय BCI अध्यक्ष करताय, सगळं करताय अमित शहा. हे काय कळी नाही आम्हाला. लोकांना लढत करायला लागलेत काय? हा, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही पत्रकारिता आहे, कधी विचारणार तुम्ही असं? पत्रकारावर ही जनता रागाला आले, लक्षात असू दे. हा बापू, तुमचं म्हणणं काय? हा बोला. कारण काय येणार, पत्रकारांनी काय करावं असं तुम्हाला? पत्रकारांनी करायला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. बोला. कारण पत्रकारिते तिसरं डोळा आहे भारताचा. 3 वाघ कसं दिले तसं तिसरं डोळा आहे. तुम्ही विचार नाही म्हणून तर त्यांनी आता सगळं सरासर हे करायला लागले सरकार. त्यांनी सुप्रीम कोर्ट पण त्यांच्या हातामध्ये घेतले. पत्रकार पैसे खात्यात असं तुम्हाला वाटतंय का? तसं वाटत नाही आम्हाला. आपण पत्रकारिता त्यांना बोलायला पाहिजे. अधिकार आहे पत्रकारितेचा, त्यांचा अधिकार आहे. पत्रकार मी भ्रष्टाचार आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही वाटत. पत्रकारिता भ्रष्टाचार नाही. पत्रकारिता ताकदले कलम आणि बाबासाहेबांनी सांगितलंय. बरं, पत्रकारावर तुमचा विश्वास आहे का? हा, पत्रावर विश्वास आहे. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे बापू. काय व्हायला पाहिजे? महागाई वाढली का नाही? महागाई वाढली का नाही? तुम्ही तिकडे सांगा. आम्हाला पत्रावर विश्वास भरपूर आहे आणि तुम्ही वरती शब्द पोहोचवला पाहिजे तुम्ही. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे. मला सांगा तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एखाद्या देशाचा पंतप्रधान हा 21 मध्ये घेतलाय, त्यामुळे अमेरिका, इराण हे नावाला युद्धाचं हे करायचं, भारताची माती करायचं. पश्चिम बंगालचे इलेक्शन झाले, पैसा सर्व वाटून झाला. आता ज्यांचे महागाई वाढवायचं, महागाईमध्ये शेतकऱ्याची तर माती आहे. तुमच्या निवेदन देणार आज शेतकऱ्याची माती करायला एवढाच उद्योग चालू आहे. धन्यवाद. मला सांगा काका, महागाई वाढली असं तुम्हाला वाटतंय? काय सवाल नाही. शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही. शेतकऱ्याचा वाली कोणी नाही असं हे म्हणते. शेतकऱ्याचा वाली नाही. आणि कसं आहे हे सगळं भ्रष्टाचार, जनता भ्रष्टाचारी आहे का तुम्हाला एक विचारतो? भ्रष्टाचारी जनता आहे का? पुढारीने राज करते. धन्यवाद. तुमचं म्हणणं काय? नाही, असं काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलेला आहे. म्हणून भारत हा शेतीप्रधान देश आहे. आत्मनिर्भर भारत त्या दृष्टीने झालेला आहे. जवाहरलाल नेहरू पासून शेतकऱ्यांच्या बाजूने काँग्रेस पक्ष होता ना सुद्धा आहे. आणि भाजपचे जे लोक आहेत ना, ते ठेकेदारी पद्धतीने या देशामध्ये राज्य करू लागले. आज शेती पूर्ण ते शेती असू द्या, वीज असू द्या, ते सगळं ते जणू काय ते खाजगीकरण झालेलं आहे ना.
हे आमचे काका जे म्हणतात ना शेतकऱ्यांना वाली नाही, तोच मुद्दा आहे. वालीच नाहीये शेतकऱ्यांना. कंपनीला जी आज शेतकऱ्याला 8 तास वीज देता पुरवठा करतात. शेतकरी टाइम बे टाइम येतो, तिथं विचुकडा साप येते, बटन दाबायला गेले शेतकरी तिथं साप चावला. ही शेतकऱ्याची तुम्ही वीज कुठे गेली मग? अंधाराचं कधी बी 4ला उठायचं, रात्री 10ला उठायचं, 2ला उठायचं, चला लाईट आली. मग शेतकऱ्याची लाईट गेली कुठं? तुम्ही कंपनीला लाईट देता आणि शेतकऱ्याला